नाचण्यात आनंदात साजरा व्हायला पाहिजे असं आमच्या प्रत्येकाला वाटत असतं. वेगवेगळ्या जयंती असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग माझ्यासारख्या तरुणाला येत असतो. आणि आज या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो. मागच्या वर्षीला अमरावतीला जाण्याचा योग आला होता व्याख्यानाच्या निमित्तानं, परंतु व्याख्यानाच्या निमित्तानं थोडंसं लवकरच जाण्याचा मी प्रयत्न केला आणि लवकर गेल्याच्या नंतर त्या युवकांनी तेथील काही अतिशय उत्तम आणि साधारण नियोजन त्यांच्या परीने केलं, परंतु लवकर गेल्याच्या नंतर काही गाण्याचे दूरध्वनी सर माझ्या कानावरती आले. थोडासा लवकर गेलो आणि डीजे सुरू झाला आणि डीजे मध्ये गाणे काय तर मुन्नी बदनाम झाली, शिला की जवानी, पिंके पैसेवाली, बाई वाड्यावर या, अशा पद्धतीचे गाणे सर माझ्या कानावरती ऐकायला आले. आणि मग मला लावून प्रश्न पडला की अशा जर जयंत्या साजऱ्या करायच्या असतील तर अशा जयंत्या मयंत्या साजऱ्या न केलेल्याच बऱ्या. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर शिवाजी महाराजांनी सुद्धा विचार केला असता हा नेमका बाबूराव तरी कोण आहे, आणि नेमकंच बाबूरावचं गाणं बंद होतं की नाही, की नेमकं शांताबाई चालू होतं. आज जर महाराज असते तर काय विचार केला असतात, अरे शांताबाई कोण आहे आणि कोणती मोहीम आहे शांताबाईने जिंकली. मला असं वाटतं कोणती जयंती साजरी केल्याच्या नंतर ती जयंती खऱ्या अर्थानं प्रबोधनाची जयंती साजरी व्हायला पाहिजे, विचारांची जयंती साजरी व्हायला पाहिजे. ज्या दिवशी विचारांची जयंती प्रबोधनाची जयंती साजरी होईल त्या दिवशी माझं गाव, माझा तालुका, नवे माझा भारत देश हा सुजलाम सुफलाम होण्याशिवाय राहणार नाही आणि महासत्ता झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आमचे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही तर येणाऱ्या 10,000 पिढ्यांचे आदर्श आहेत. आज सैराट सारखा एखाद्या वेड पिक्चरासारखा KGF चॅप्टर 2 झुकेगा नाही साला असा पिक्चरांसारखा आदर्श घेण्यापेक्षा महत्वाच्या जागेवर जाऊन बसणे, स्पर्धा परीक्षामध्ये घवघवीत यश मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणं होय असं मला वाटतं. आज आमचे आदर्श असायला पाहिजेत असं मला वाटतं. माझा साधा आणि सरळ सोपा एक प्रश्न आज मला या जयंतीच्या निमित्तानं आपल्याशीच विचारायचा आहे की खऱ्या अर्थानं सांगा, जयंत्या आणि मयंत्या तरी कुणाच्या साजऱ्या होतात? कुणी सांगेल का? तुमच्या आमच्या होणार आहेत का जयंत्या? आपलं काय होणार सर? फार तर फार सावडण, बस या पलीकडं तेरवी, आणि सर लय जर जास्त प्रेम जर असलं तर वर्षश्राद्ध, बस या पलीकडे आपलं काय होणार आहे का? काहीच होणार नाही. सांगण्याचा मुद्दा काय आहे, जी लोक, जी व्यक्ती खऱ्या अर्थानं समाजासाठी झगडली, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा समाजासाठी दिला, जयंत्या त्यांच्या साजऱ्या होतात आणि या जयंत्या साजऱ्या सुद्धा व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये नाहीत, त्यांचा विचारच आपल्यामध्ये आहे, जिवंत आहे, आणि त्यांचा विचार आपल्याला सामोरे नेता येईल का? जर नेता येत असेल तर खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी केलेली बरी, नाही तर घरी बसलेलंच बरं. शिवाजी महाराजांची जयंती येते सर, घरामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढतो आणि जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये आम्ही हार टाकतो, परंतु तोच विचारांचा हार जर आपण आपल्या गळ्यामध्ये टाकून जर घेतला तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की प्रत्येक भारतातला प्रत्येक मावळा हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आज या ठिकाणी आहे. खर तर माणसं मेल्यानंतर माणसाचे पुतळे होतात, परंतु ज्यांच्या जिवंतपणेच पुतळे होण्याचं भाग्य या भूतलावर एकाच राजाला मिळालं, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले. कुठे गेले? आंध्र प्रदेशला. त्या आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल्य मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. महाराज मंदिरामध्ये गेले. महाराजांनी मंदिरातल्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिराच्या बाहेर आले. महाराजांनी दर्शन घेतल्यानंतर महाराजांच्या असं लक्षात आलं, या श्रीशैल्य मल्लिकार्जुनचे मंदिराचे घाट अपूर्ण अवस्थेत आहेत, जीर्ण अवस्थेत आहेत, हे घाट बांधावे असं वाटलं छत्रपतींना. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आंध्र प्रदेश मधल्या सर्व बांधकाम मजुरांना एका जागेवरती जमा केलं आणि सांगितलं, हे अपूर्ण अवस्थेतले घाट पूर्ण करा. आणि बांधकाम मजुरांनी रक्कम सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पैशाची तजवीज करून त्या बांधकाम मजुरांना पैसे दिले आणि अपूर्ण अवस्थेतले घाट छत्रपती शिवाजी महाराजांनी ते घाट बांधून काढले. कुठे? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश कुठे आहे? महाराष्ट्राच्या बाहेर. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना असं सांगता आलं असतं, आंध्र प्रदेश तो काय माझ्या मतदारसंघातला भाग आहे का? आपण महाराष्ट्राचे मंदिर आंध्र प्रदेशला श्रीशैल्य मल्लिकार्जुनचं
महाराजांनी तो संकुचित विचार केला नाही. महाराजांनी ते अपूर्ण अवस्थेतले घाट पूर्ण केले आणि महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर महाराजांनी कळसाचं दर्शन घेतलं. महाराजांनी कळसाचं दर्शन घेतलं. त्या कळसाच्या ठिकाणी चारही ठिकाणी गोपूर होते. 3 गोपूर पूर्ण झालेले होते. हे गोपूर अपूर्ण अवस्थेतलं होतं. महाराजांच्या लक्षात आलं हे अपूर्ण अवस्थेतलं गोपूर सुद्धा आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज त्या बांधकाम मजुरांना सांगतात हे अपूर्ण अवस्थेतलं गोपूर हे पूर्ण करा. बांधकाम मजूर पैसे सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज पैसे देऊन टाकतात आणि छत्रपती शिवाजी महाराज ते गोपूर सुद्धा बांधून काढतात.